आज आम्ही करतोय चोरबावली गेट आणि उद्या परवा तेरवा अशा अजून आमच्या 3 सफारीज आहेत. ही धरून 4 टोटल 4 सफारीज आहेत. तर त्यात 10+ टायगर आहे आणि आपण सडनली म्हणजे स्टार्टिंगलाच अकिरा टायगरचा एरिया पडतो. आणि आताच एक कॉल ऐकायला आलाय, कन्फर्म कॉल आहे, पण आता आम्ही शोधतोय. हा बघा, जिथं होतं आता तिथंच कव्हर करायचं आपल्याला. आपण शेवटच्या पॉइंटला जाऊन झालं. समोर गेलाय, समोर गेलेला आहे. समोर गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा कॅमेरा तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. तो आता यूज करायची वेळ आली आहे, कारण आम्ही चाललो आमच्या पहिल्या सफारीला. ती सफारी होणार आहे चोरबावलीला, पण आम्ही स्टे करतोय सिल्लारी गेटकडे, सुरेश भाऊंकडे. त्याची इन्फॉर्मेशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करा. तर चला, ही गाडी आली आहे. चोरबावलीचा गेट इथून 15 किलोमीटर आहे, तर आपल्याला जायचं आहे या अर्टिगाने त्या गेटपर्यंत. मग तिथे आपल्याला जिप्सी अलॉट होणार आणि तिथून आपली सफारी चालू होणार. तर आम्ही पेंच टायगर रिझर्वमध्ये आहे आणि हे पेंच महाराष्ट्रामधलं पेंच आहे. पेंच ॲक्च्युली 2 ठिकाणी डिवाईड झालं आहे. एक महाराष्ट्रामध्ये येतं थोडं आणि थोडं मध्य प्रदेशमध्ये येतं. तर आम्ही महाराष्ट्रामधलं जेवढं पेंच आहे ते फिरायला आलो आहे. आज आम्ही करतोय चोरबावली गेट आणि उद्या परवा तेरवा अशा अजून आमच्या 3 सफारीज आहेत. ही धरून टोटल 4 सफारीज आहेत. तर नंतरच्या सफारीज आमच्या होणार आहे सिल्लारी गेटकडे, जिकडे आमचा स्टे आहे. तर आज जरा वेगळं म्हणून आम्ही चोरबावली गेटकडे चाललो आहे. अजून पण बरेच गेट आहेत, पण त्या गेटवर जास्त सायटिंग होत नाही असं ऐकले, म्हणजे तेवढे फेमस नाही आहेत ते, त्यामुळे आम्ही तिकडे नाही जात. आणि माझ्याबरोबर आहे निकिता, निसर्गा, अक्षय आणि मनीष. चला बघूया आज आमच्या नशिबामध्ये काय आहे, कुठले कुठले प्राणी बघायला मिळत आहेत. आमचं असं काही नाही की आम्हाला फक्त टायगरच बघायचं आहे. आम्हाला मेन गोष्ट तर आम्हाला जंगल बघायचं आहे. जंगल बघायला जी मजा आहे ना, त्यामध्ये तुम्हाला सगळं दिसतं. नुसतं टायगर बघण्यासाठी इकडे येऊ नका. जंगल बघणं, जंगलात फिरणं ही पण एक वेगळी मजा आहे. आणि आम्ही पोचलो आहे चोरबावली गेटकडे. तर जिथे आपण सफारी बुकिंग केलेली त्याची एक तुम्हाला प्रिंटआउट घेऊन यावी लागेल. तर प्रिंटआउट इथं दाखवायची, प्रत्येकाचा ID प्रूफ घेऊन या. ते ID प्रूफ दाखवावं लागतं. आणि आम्ही टायमिंगवर आलो आहे परफेक्ट, त्यामुळे आता आमची गाडी पहिली जंगलामध्ये जाणार आहे आणि आमच्या पहिल्या सफारीची सुरुवात झालेली आहे. 82 स्क्वेअर किलोमीटर टोटल एरिया आहे आपला. त्यात 10+ टायगर आहे आणि आपण सडनली म्हणजे स्टार्टिंगलाच अकिरा टायगरचा एरिया पडतो. मायनिंगचा भाग आहे काही, म्हणजे खूप साऱ्या वॉटर बॉड्या दिसणार तुम्हाला त्याच्यात. म्हणजे डीपवाले डायरेक्शनमध्ये एरियामध्ये कप्स ठेवलेले आहे. बघू काही लोकेशन मिळाली तर आपण वेळ देऊ तिथे, आता सामोर वाढू. चालेल. अकिराचं काही कॉल वगैरे काय नाही दिसत. नाही दिसतंय, ते काय दिसत नाही. कॉलिंग नाही, नो कॉलिंग. नाही. म्हणजे आता कप दिलं त्यामुळे एरिया जास्त कव्हर नाही करत आहे, म्हणजे ह्याच एरियामध्ये घुमतो. नव्याने पिसारा आला पण जसं बघताय ब्राऊन फिश हाऊल दिसतोय आपल्याला. ते क्रोकोडाईल पण आहे खूप मोठे मोठे. आणि आजूबाजूला जर काही कॉल असले तर आपल्याला ऐकू येतो, त्या डायरेक्शनला आपण जाऊ शकतो. क्रोकोडाईल झोपलेला आहे समोर बघा, इकडेच खूप फेस आहे त्याचं. दिसलं, मला दिसलं. ते त्याच्यामुळे ते कसं डेन्समध्ये जास्त राहतात, म्हणून आपल्या इथं रेअरली दिसतात. रेग्युलर स्पॉट न होत, म्हणजे वर्षातून 5-6 वेळा साईड होतो आपल्या इथे. खूप साऱ्या वाटल्यास स्लॉट घेऊन. आपल्या इकडची बेअरची उलट हाईट थोडी कमी असते. नाही, मोठी पण मोठी आहे. तुम्ही इथे बघू शकता टायगरचे मार्क्स.
आपली टेरिटरी दाखवताना. हे जे येल्लो कलरचं दिसतंय, आपण पाहू शकता की त्याची हाईट किती वरपर्यंत आहे. तुम्ही पाहू शकता इथे मोर. आणि आताच एक कॉल ऐकायला आलाय, कन्फर्म कॉल आहे, पण आता आम्ही शोधतोय. हा बघा, थांब थांब. कॉल होतोय. मांग होत आहे कॉल, एक सांबरचे कॉल लेफ्ट साईडला. इकडे पण डिअरचा कॉल चालू आहे, इकडे सांबर कॉल चालू आहे. मांग ही गाडी जिथं पिकॉक नव्हता का तिथं ठेव. कॅमेरा तर आता पुन्हा कॉल त्या बाजूने येतोय, तर पुन्हा आम्ही आता त्या बाजूला चाललोय. काहीतरी मुवमेंट होते जंगलात, पण ते समजत नाहीये नक्की. होल्ड कर. आता थांबलोय एका ठिकाणी येऊन, बघूया काय मुवमेंट होते. आता त्या बाजूने इथे आलो, तिकडे कॉल होतोय. आता तिकडे कॉल होतोय. जिथं होतं आता तिथंच कॉल बंदात आहे. मागे ना इथे ना जिथं गाडी उभी होती आपली तिथे कॉल चालू आहे. कॉलिंग तर होते, पण कळत नाहीये नक्की. हां, लेट्स सी, बघूया. सांबर डिअर जोपर्यंत नजरेने बघत नाही तोपर्यंत तो कॉल करत नाही. तिथंच कॉल आहे. ते पाण्याकडेच ना. मला पण असं वाटतं पाणी प्यायला गेलाय की काय. तो पाण्याकडनंच आला, आलाय की चाललाय. चाललाय लेपटसाठी टायगरसाठी राहू शकतो. लेपट बघितला, लेपट आम्ही. आम्ही तो दिसणार नसता पण दिसला. आणि काय बेस्ट दिसला माहिती आहे. मी त्याच्याकडे आणि त्याने पण आपल्याकडे बघितलं तो चालत राहिला. चालायला लागलं परत. बसला ना तो. थांबलो नसतो तर नाही दिसला असता. तिथं दाखवत दुसरं होती, आपण बघितलं बघितलं दुसरं. हां. म्हणजे तुला वाटलं ना बसलेलं आहे, तेच मला पण वाटलं बसलेलं आहे. हा, चल चल चल, राईट. क्रॉस करेल. आपल्याला लेपडच बघायचं आहे. आपल्याला जे दिसले ते आधी बघा ना. हां. जे उगाच कॉल होतं त्याच्या मागे पळण्यापेक्षा इथे थांब. हां. पण इकडेच येणार ना तू. अरे यार, आपल्याला लेपड बघायचं. बोल ना. पाले तलाव मी बघितला, मागे फिरला तो. तलाव फ्रंट साईड आधी फिरला बोलतो.
मागे फिरला एक कालही तलाव फ्रंट साईड हरणं पण पळायला लागली तिथे. कामोरवाला पहिला फ्रंट. हा पहिला फ्रंट आपण हा कसं हरण पळतं. इथे चांगली होता लेपट दिसला तो लेपट बोललो ना मी दिसणार बोललो ना टायगर आहे. नाही चालतंय गाडी फोटो नाही. खाली बसा खाली बसा खाली बसा. सावकाश कॉल करता थांबवासाठी म्हणजे कॉल करता त्याला माहिती आहे फोटोज त्याला माहिती पण हा याच्या रस्त्यात का बसला ते रस्ता म्हणजे ते किल्ले वगैरे करतात. पॅराडाईज नाही त्याच्यात ठीक आहे तू मग मी कलरने नंतर करतो त्यांना तू फक्त काढ. आणि एक ब्रेक झाला आता आमचा आणि आम्ही इथे नाश्ता करतोय चहा आणि मॅगी. कशी आहे मॅगी? मॅगीची सूरत जेवढी सुंदर आहे ना तितकीच यम्मी आहे. खूप छान आहे. मॅजिक टाकलं याच्यात. फास्ट चालवत नाही चक्कर आहे. लवकर फोटो. आताच क्रॉस झाला जेमतेम. सामोर गेलाय. सामोर चाल बरं. समोर गेलो कारण की गाड्या गेल्यानंतर गेलाय टायगर. सामोर गेलाय. सामोर गेलेला. सामोर गेलेला आहे. हो सामोर जायचे आहे. हे इथे पण आहे. हा चाललाय बच्चे भी आहेत. रस्त्यावरच चालतो. आहे आपला पेनचे बॅकवॉटर. इथला पाणी नागपूरला पिण्याकरिता जातो आणि भंडारा गोंदियाकरिता शेतीकरिता जातो. तिकडं राईट साईडला कुवारा भीमसेन म्हणून एक क्षेत्र आहे. ते कोलितमारा साईडला वेस्ट पेंचला येतो. आपला आहे ईस्ट पेंच. ईस्ट पेंचमध्ये आपला सिल्लारी खुर्सापार हे सर्व कनेक्टेड आहे कानापर्यंत. कोणता पक्षी म्हटला? दिसणार नाही पण तो रुपस ट्रिप आहे टायगरचे डेंटिस्ट. टायगर सारखं स्ट्राईप असतात त्याला.
थांबा. तिकडे एक गाव आहे. मला म्हणून पायांचा आवाज येतो. थांबा. आपण इथेच करतोय. पाठी पण बघ, पाठी पण. आता सिल्लारी. आता आमची चोर बावलीची सफारी कंप्लीट झालेली आहे आणि आता निघतो इथून. शिकारी आहे, दबून राहतो. खूप पेशन्स असतात त्याला. म्हणजे कसं आहे, खूप लांबपर्यंत जाऊन शिकार करू शकत नाही.